Good afternoon, everybody. I am S.K. Darade from Madhyamik Vidya Mandir, Eklare, Taluka Jilla Nasik. We have been studying tense and we have completed simple present tense, simple past tense, simple future tense, as well as continuous present tense, continuous past tense, continuous future tense in the previous videos, and assignments are also given to you. Today we are going to learn another new types of tense, that is the perfect tense. मग या परफेक्ट टेन्स म्हणजे काय, वेअर टू यूज अँड हाऊ टू यूज परफेक्ट टेन्स, व्हॉट आर द ऑक्झिलरी वर्ब्स ऑफ perfect tense. For example, present perfect tense, present past tense and present future tense we are going to learn. आता या ठिकाणी वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेल्या क्रियेचा काळ म्हणजे पूर्ण वर्तमान. जी क्रिया वर्तमान काळात पूर्ण झाली आहे, विच इज नॉट रिलेटेड टू फ्युचर और विच इज नॉट रिलेटेड टू पास्ट. जी क्रिया तिचा भूतकाळाशी काही संबंध नाही. एखादी क्रिया भूतकाळात घडली म्हणजे तिचा भूतकाळाशी संबंध येतो, परंतु वर्तमान काळात ती क्रिया पूर्ण झालेली आहे की जिचा संबंध वर्तमान काळाशी आहे. आय हॅव जस्ट कम नाऊ हिअर, मी नुकताच इथे आलो आहे. आय हॅव स्टार्टेड माय लेक्चर जस्ट नाऊ, मी माझं लेक्चर नुकतंच चालू केलं आहे. म्हणजे याचा अर्थ ते अजून संपलं नाही आणि तेव्हा केव्हा संपेल हेही सांगता येत नाही. म्हणजे which the things are the which is not related to past or future. वर्तमान काळातली एखादी घटना नुकतंच पूर्ण झाली आहे, ज्यावेळेस असं दर्शवायचं असेल त्यावेळेस आपण पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. वेअर टू यूज अँड हाऊ टू यूज प्रेझेंट टेन्स, ट्राय टू अंडरस्टँड इन मराठी. वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेल्या क्रियेच्या काळाला वर्तमान काळ, पूर्ण झालेल्या क्रियेला पूर्ण वर्तमान काळ कंसात प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट टेन्स वी आर गोइंग टू लर्न. आता बघा, सम सेंटेन्सेस आर गिवन देअर. बिफोर द सेंटेन्स आय एम गोइंग टू गिव्ह यू some format of this construction. At first we are going to read. I have read a book, read a lesson. मी धडा वाचला आहे. We have read a lesson. You have read a lesson. You have read a lesson. He has read a lesson. She has read a lesson. It has broken a toy. त्याने म्हणजे लहान मुलाने कोणी खेळणी तोडे. They have read a lesson. मग याचं सूत्र काय आहे ते सूत्र लिहून घ्या. चारी सूत्र लिहून घ्या. असर्टिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. राईट डाऊन. असर्टिव्ह सेंटेन्सेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पूर्ण वर्तमान काळाची विधानार्थी वाक्य रचना. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज. आता हॅव कुठं वापरायचा आणि हॅज कुठं वापरायचा ते ही हॅज सी हॅज दिलंय बघा. टू 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 बीच्या आणि टू हॅवच्या वाक्यरचनेमध्ये आपण ते बघितलं वर्तमान काळाच्या. त्याच पद्धतीने ते सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब म्हणजे मूळ क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट कर्म, ऑब्जेक्ट कर्म प्लस फुल स्टॉप. प्लस फुल स्टॉप हे पहिलं सूत्र झालं. आता हेच वाक्य मी तुम्हाला हे सूत्रानुसार 4 काळात आपल्याला चालवायचं आहे. त्याच्यानंतर नकारार्थी वाक्यरचना. पूर्ण वर्तमान काळाची नकारार्थी वाक्यरचना. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट. सहाय्यकारी क्रियापदानंतर किंवा टू बीच्या रूपानंतर कुठल्याही प्रकारचा काळ असू द्या, कुठल्याही प्रकारची रचना असू द्या, म्हणजे टू बीची असू द्या, टू डूची असू द्या किंवा टू हॅवच्या असू द्या, नॉट टाकला
नकारार्थी वाक्याची रचना तयार होती. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट प्लस पीपी. मग पीपी म्हणजे काय आता? पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन व्हर्ब म्हणजे मूळ क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट कर्म प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप दुसरी रचना. रचना नंबर 3 व्हर्बल क्वेश्चन और इको क्वेश्चन और येस नो टाइप क्वेश्चन. ती रचना लिहून घ्या. हॅव एच कॅपिटल पण आता इकडे आला पंच्युएशन. ट्राय टू कन्सिडर द रूल ऑफ पंच्युएशन मार्क कॅपिटल लेटर. हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस पीपी पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट OBJECT ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस क्वेश्चन मार्क. तिसरी रचना. या रचना मी तुम्हाला PPTवर शेवटच्या व्हिडिओला टाकून देणार आहेच, पण तरी लिहून घ्या अभ्यासासाठी आता. आणि चौथी आहे WH क्वेश्चन. चौथी रचना आहे पूर्ण वर्तमान काळाची चौथी रचना आहे WH क्वेश्चन. मग WH क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? WH वर्ड प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस पीपी प्लस अदर वर्ड, इथंही ऑब्जेक्ट येत नाही, प्लस अदर वर्ड्स प्लस क्वेश्चन मार्क. पुन्हा एकदा लिसन अगेन. WH वर्ड प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस पीपी प्लस अदर वर्ड प्लस क्वेश्चन मार्क. रचना संपली. आता या ठिकाणी बघा आपण पाहणार आहोत की वरची वाक्य पाहिली की हॅज आणि हॅव कुठं वापरलं आहे. तर प्रथम पुरुषी एकवचनी करता आणि अनेकवचनी करता, उदाहरणार्थ आय आणि वी आपलं पाठ झालं पाहिजे आता. द्वितीय पुरुषी एकवचनी करता यू अँड यू हॅव, आय हॅव, यू हॅव, यू हॅव, सी हॅज, ही हॅज, इट हॅज. इट पुढं हॅजच आलं पाहिजे पूर्ण वर्तमान काळावर आणि पूर्ण भूतकाळाचा तर हॅड आहे, तो काय प्रॉब्लेम. इट हॅज, दे हॅव, इथं रचना दिलेली आहे. आता या ठिकाणी आपण हॅज आणि हॅव पूर्ण वर्तमान काळामध्ये वर्तमान काळी टू हॅवच्या रूपानंतर घडलेल्या क्रियेचे पास्ट पार्टिसिपल वापरतात. व रचना लिहिलीत आहे. लता हॅज संग अ सॉन्ग, लताने गीत गायलेले आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरलेल्या टू हॅवच्या रूपाच्या वाक्याच्या सुरुवातीला वापर केल्यास व्हर्बल किंवा इको क्वेश्चन तयार होते. सूत्र नंबर 3 लिहून दिलं आहे. हॅज लता संग, हे बघा एकच वाक्य मी तुम्हाला सांगतो बघा. लता हॅज संग ए सॉन्ग, लता हॅज नॉट संग ए सॉन्ग झालं नकारार्थी. हॅज लता संग ए सॉन्ग, व्हॉट हॅज लता संग झालं. तुम्ही सूत्र फिरवलं हे बघा. ही हॅज संग हॅज लता संग सॉन्ग, येस सी हॅज संग अ सॉन्ग, नसेल तर नाही, असेल तर मी नकारार्थी करून दाखवतो. नो सी हॅजंट और सी हॅज नॉट सॉन्ग पूर्ण वाक्यात द्यायचं असेल तर, किंवा येस सी हॅज, नो सी हॅजंट संग अ सॉन्ग, किंवा नो सी हॅजंट. व्हर्बल क्वेश्चनच्या सुरुवातीला WH वर्ड वापरला का झाली प्रश्नार्थक वाक्य रचना. फक्त तिथलं कर्म उडून टाकायचं. मी तुम्हाला सांगितलं WH वर्डमध्ये कर्म येत नाही. वाय WH क्वेश्चन इज फॉर्म्ड ऑर आस्क्ड टू फाइंड आउट अन ऑब्जेक्ट फ्रॉम द गिवन स्टेटमेंट ऑर सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातलं कर्म शोधण्यासाठी आपण WH वर्ड किंवा WH क्वेश्चन विचारतो हे लक्षात घ्या. म्हणून WH क्वेश्चन व्हर्बलच्या अगोदर WH टाकला का तिकडे कर्म काढून टाकायचं, प्रश्नचिन्ह द्यायचं, बाकीचा विषय संपला. रचना सोपी आहे, थोडासा समजून घ्या. ट्राय टू यूज युअर टेक्निक अँड युअर मायक्रो ऑब्झर्वेशन. आता ह्या ठिकाणी काय दिलंय बघा. व्हर्बल हॅज लता संग, व्हॉट हॅज लता संग दिलंय. हॅज लता हॅज संग अ सॉन्ग म्हणजे तिन्ही चारी वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आता
पुढं आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्यात वापरलेल्या टू हॅवच्या रूपानंतर नॉट दिलं का नकारार्थी वाक्य रचना तयार होते. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं शंकर हॅज सोल्ड हिज बुलक्स. बुलक म्हणजे काय? व्हॉट इज माय मीन बुलक? बुलक मीन्स ऑक्स, बैल. शंकरने त्याचे बैल विकले. शंकर हॅजंट सोल्ड हिज म्हणजे बघा शंकर सब्जेक्ट. हे वाक्य लक्षात ठेवा. पहिलं वाक्य ॲसरेटिव्ह आहे, दुसरं निगेटिव्ह आहे आणि पुढं आता ते वर्बल कसं करतो मी सांगतो. शंकर हॅज सोल्ड हिज बुलक्स. शंकर हॅजंट ऑर हॅज नॉट म्हणा. तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह फॉर्म वापरा किंवा फुल फॉर्म वापरा, नेवर माइंड. शंकर अँड गौरी हॅव मेड मॅट्स ऑफ कोकोनट लिव्ज. हे आमच्या वेळेचं वाक्य आहे. द मॅजिक ऑफ 90. दिस सेंटेन्स इज टेकन फ्रॉम लेसन नंबर 1 ऑफ 10th in our when I was learning in 10th standard. मार्च हे 1986चा पॅटर्न आहे तो. शंकर अँड गौरी द मॅजिक ऑफ 99 लेसन नंबर 1. शंकर, गौरी, त्याच्यानंतर मोहन, अहमद, असे काहीतरी 2-4 कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे. शंकर अँड गौरी हॅव मेड मॅट्स ऑफ कोकोनट लिव्स. मॅट्स ऑफ कोकोनट लिव्ज म्हणजे नारळाच्या पानापासून चटाया तिने बनवलेल्या आहे, तयार केलेल्या आहे. शंकर अँड गौरी हॅझंट मेड मॅट्स ऑफ कोकोनट लिव्ज. बनवलेल्या नाही, बनवलेल्या आहे. व्हॉट हॅव आले. आय एम सॉरी, शंकर अँड गौरी हॅव आले. इकडं शंकर हॅज आले. का आले तर शंकर तृतीय पुरुष एकवचनी पद आहे. लिसन केअरफुल. शंकर अँड गौरी हॅव कारण शंकर आणि गौरी मिळून ते तृतीय पुरुषी अनेक वचनी करतायत म्हणून हॅव आलं. नकारार्थी करताना हॅवंट आलं, इकडं हॅझंट आलं. हे लक्षात घ्या. हॅव का वापरला, हॅज का वापरला? पास्ट परफेक्ट टेन्स. चालू वर्तमान काळ आपला संपलाय. आय एम सॉरी, पूर्ण वर्तमान वी हॅव कम्प्लिटेड परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स या ठिकाणी संपला म्हणजे मी तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्सची 2 क्रियापदं देतो. त्या क्रियापदावरून तुम्ही किमान त्याची चारही प्रकारामध्ये ती वाक्य बनवायची. होकारार्थी, नकारार्थी, वर्बल, नॉन वर्बल, दॅट इज WH. आलं लक्षात? मग आता या ठिकाणी मी तुम्हाला एक वाक्य देतो. गोपाल प्ले. राईट डाऊन द एक्झाम्पल फॉर होमवर्क. गोपाल प्ले मी साध्या वर्तमान काळात दिलंय. आता आत्तापर्यंत झालेले जेवढे काळ आहे तेवढ्या काळामध्ये वाक्य चालवायचं आहे. गोपाल प्ले क्रिकेट ऑन द प्लेग्राउंड एव्हरी डे. गोपाल प्ले क्रिकेट ऑन द प्लेग्राउंड एव्हरी डे. आत्तापर्यंत जेवढे काळ झाले तेवढ्या प्रकारामध्ये वाक्य चालवायचं आहे आणि मला होमवर्कला दाखवायचं आहे. आजचा पहिल्या होमवर्कला एकच वाक्य दिलेलं होतं. लक्षात आलं? हे लक्षात घ्या. आता गोपाल प्ले, गोपाल डज नॉट प्ले. डज गोपाल प्ले, व्हॉट डज गोपाल प्ले. झालं साधा वर्तमान काळ. त्याच्यात चालू वर्तमान काळ. गोपाल इज प्लेइंग क्रिकेट ऑन द प्लेग्राउंड. गोपाल इज नॉट प्लेइंग. इज गोपाल प्लेइंग क्रिकेट ऑन द प्लेग्राउंड. व्हॉट इज गोपाल डुईंग और व्हॉट इज गोपाल प्लेइंग ऑन द प्लेग्राउंड. सिंपल पास्ट टेन्स. गोपाल प्लेड क्रिकेट ऑन द प्लेग्राउंड. गोपाल वॉज प्लेइंग. गोपाल वॉज नॉट प्लेइंग. व्हॉट डिड गोपाल प्ले. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्य या ठिकाणी बनवायला लागणार आहे. चालू काळामध्ये गोपाल वॉज प्लेइंग, गोपाल वॉज नॉट प्लेइंग, वॉज गोपाल प्लेइंग, व्हॉट वॉज गोपाल प्लेइंग. लक्षात आलं? मग चालू काळामध्ये, चालू वर्तमान काळामध्ये करा, चालू भूतकाळामध्ये करा, चालू भविष्य काळामध्ये करा. तिन्ही प्रकारामध्ये. लक्षात आलं? आत्तापर्यंत जेवढे काळ झाले तेवढ्या काळामध्ये गोपालचं वाक्य तुम्ही चालवून दाखवायचंच आहे. काही अडचण आली मला विचारा, मी तुम्हाला मदत करेल. सगळे सूत्र तुम्हाला दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला